आषाढी एकादशी निमित्त आज आपण झटपट बनवून तयार होणारे साबुदाण्याचे भजी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होतात, कुरकुरीत होतात, घरच्या साहित्यात बनवून तयार होतात आणि पावसाळा आहे तर ही भजी नक्कीच आषाढी एकादशीला तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील। अतिशय कुरकुरीत होतात। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर साबुदाण्याची भजी तयार करण्यासाठी इथे मी साधारण अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। जो रेग्युलर साबुदाणा येतो तोच घेतलेला आहे आणि अर्धी वाटीच दही घेतलेला आहे। अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी दही। अर्धी वाटी साबुदाणा एका बोलमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर या साबुदाण्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला दही घालून घ्यायचे। अतिशय सुंदर होतात ही भजी चवीला। आता दही घालून झालं की हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सर्व बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित मी एकजीव करून घेतेय। अगदी घरच्याच साहित्यात ही भजी बनवून तयार होतात। आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही। आता काय करायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 2 तास साबुदाणा दह्यामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचा। तर इथे 2 तास साबुदाणा मी व्यवस्थित दह्यामध्ये भिजवून घेतलेला आहे, बघू शकाल इथे तुम्ही। आणि जर बोटांनी दाबायला गेलं तर इझिली दाबल्या जातोय, म्हणजेच आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे। आता यामध्ये पाव चमचा आलं आणि मिरचीची भरड घालून घ्यायची किंवा ठेचा घालून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर पाव चमचा यामध्ये जिरे घालायचे। त्यानंतर आता या भज्यांना साबुदाण्याला बाइंडिंग छान यावं ना म्हणून 2 ते 3 चमचे आपल्याला राजगिऱ्याचं पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांनी बाइंडिंग खूप सुंदर येतं आणि भजीसुद्धा छान होतात। आता हे मिक्स करून घेऊयात आणि आता सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि नंतर व्यवस्थित हे हाताने दाबून दाबून प्रेस करत करत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने। पाण्याचा वापर अजिबातही यामध्ये मी कुठेही केलेला नाहीये। मस्त, तर बघू शकाल व्यवस्थित इथे ह्याचा एक गोळा बनवून तयार होतोय, म्हणजेच आपलं भजीचं हे मिश्रण व्यवस्थित इथे तयार झालेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता भजी तळायला घेऊयात। तर यामधून थोडं थोडं आपल्याला जे मिश्रण आहे ते घ्यायचं आहे आणि दाबून असं त्याला भजीचा आकार देऊन तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे। शेंगदाण्याचं तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। त्यामध्ये आता दाबून अशी ही भजी तेलामध्ये व्यवस्थित सोडून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे भजी छान व्यवस्थित होतात। मस्त। आता सर्व भजी घालून झाली की गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायची मीडियम आचेवरती। बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। मस्त दिसतायत ही भजी। आता एक बॅच व्यवस्थित मीडियम आचेवरती तळून झाली की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ही भजी काढून घ्यायची। हाय हीटवर अजिबातही ही भजी तळायची नाहीत, नाहीतर साबुदाणा उडण्याची देखील शक्यता असते। तर अशाच पद्धतीने इथे सर्व भजी तळून तयार केलेली आहेत, बघू शकाल काय सुंदर दिसतायत। आणि ह्यातलं मी तुम्हाला आवाज देखील दाखवते एका भजीचा। मस्त किती कुरकुरीत झाली आहेत बघू शकाल। बाहेरून क्रिस्पी आणि आतून अशी छान मऊसूद झालेली आहेत, मस्त दिसतायत। तर जरूर ह्या आषाढी एकादशीला ही साबुदाण्याची भजी आवर्जून तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे। तुम्ही खा, घरातल्यांना खाऊ घाला, घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील ह्याची खात्री आहे। तर जरूर करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका। तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।